तर छातीवरचा लाल बिल्ला कुणाचीही खासगी प्रॉपर्टी नाही अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे। आम्ही शरद जोशींच्या विद्यापीठात घडलेले कार्यकर्ते आहोत असं देखील रविकांत तुपकर यांनी म्हटलं। 6 जुलैच्या बैठकीत किती जागा लढायच्या याबाबत निर्णय घेणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी सांगितलं। शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत। राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांचा दुरावा अद्याप कायम आहे। राजू शेट्टी असं म्हणतात की जोपर्यंत रविकांत तुपकरच्या छातीवर बिल्ला आहे तोपर्यंत आम्ही आमचे समजू। हा जो लाल बिल्ला आहे हा काही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, लक्षात ठेवा। आम्ही स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठात घडलेले कार्यकर्ते आहोत। स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की या चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये, या शेतकरी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनेक लोक शहीद झाले, अनेकांना बलिदान द्यावं लागलं, अनेक तरुण पोरांना, शेतकऱ्यांना। तर त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून, त्यांच्या रक्ताचं प्रतीक म्हणून हा लाल बिल्ला आम्ही आमच्या हृदयावर लावतो। आम्ही अभिमानाने मिरवतो तो। ते काय कुणाचं मार्केटिंग करण्यासाठी किंवा कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून आम्ही लावत नाही। लोकसभेत राजू शेट्टी वेगळे लढले, तुम्ही वेगळे लढले, स्वतंत्र दोघेही लढले। आगामी काळात विधानसभेमध्ये आता राजू शेट्टी म्हणतात की आम्ही 30 ते 35 जागा लढणार आहोत, तुम्ही किती जागा लढणार? नाही, आता आम्ही किती जागा लढणार आहे याचा निर्णय 6 तारखेला ठरेल। 6 जुलैला सकाळी 10 वाजता गुलांडे लॉनला बुलढाण्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांची बैठक बोलवलेली आहे। ज्यांनी आमच्यासोबत साथ दिली या सगळ्या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळामध्ये, त्या सगळ्या लोकांना विचारून या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय आमचा 6 तारखेला होणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।